हॅलो आणि नमस्कार. क्रोईंग मॉममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सकाळी सकाळी आम्ही रुद्राणी मी मस्तपैकी फिरून आलो होतो. त्याच्यानंतर चहा वगैरे झालेला होता आमचा. तर म्हटलं किचन ओटा आवरून घेऊया. मावशी भांडे घासून गेलेल्या, तर भांडे लावायचे, पण इतरही वस्तू किचनमध्ये होत्या तर ते आवरत होते. आज मी नाश्त्याला उपमा बनवणार आहे, कारण की पोहे आमचे संपलेले. आम्ही डेली पोहेच बनवतो, पण आज उपमा करणार आहेत. आणि रुद्रालासुद्धा थोडीशी वेगळी चव मिळायला पाहिजे, पण तो काही खात नाही म्हणून बनवलं जात नाही. गोड शिरा वगैरे असं काही ट्राय करायचं बघते, पण तो काही खायला मागत नाही. गोड वस्तू तर अजिबात तोंडात धरत नाही. त्याच्यामुळं मग तिखटच काहीतरी करायला लागतात. बॉल घेत नाही तू? आजी त्याला नेहमी बोलवत राहते इकडे इकडे, पण त्याचं मात्र असतं की किचनमध्ये काय झालं हे त्याला पहिले पाहायचं असतं. त्याच्यामुळं कडेवरती घेतले त्याच्यामुळे मला काही कडे नीट हलवता येत नाही, तरीसुद्धा चालू आहे माझं त्याला घेऊनच काम. त्यानंतर आम्ही नाश्ता करून घेतला आणि मी त्याच्यासाठी औषध बनवलं होतं. ते काही त्याने घेतलं नाही, सगळं तोंडातून बाहेर काढलं. अद्रक आणि तुळशीचं आणि मधाचं कफसाठी, पण ते काही घ्यायला तयार नव्हतं. पण मग उपमा त्याने मात्र व्यवस्थित खाल्ला. त्यामुळं औषधाचं तर काही मी करू शकत नाही. ट्राय करून बघितलं, पण काही खायला मागत नाही आहे. रुद्र झाला तेव्हा मी ही चटई मागवली होती 2-3 महिन्यानंतर, पण बरेच म्हणजे आता जवळपास वर्षाचा होईपर्यंत ती चटई वापरत होतो, पण त्याला काही कळत नव्हतं. पण आता त्याला इतकं समजायला लागलं, त्याच्यातल्या गाड्या वगैरे हे सगळ्या वस्तू मस्त निरीक्षण करतो. त्या चटईसोबतही खेळतो. त्यामुळं त्या चटईचा आता काहीतरी उपयोग होत आहे असं वाटतं आहे मला. आणि त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर मग मी बेडरूम आवरायला घेतलं, कारण त्याला घेऊन मी डायरेक्ट बाहेर जात असते तर मग सगळं पसारा कपडे वगैरे सगळे घड्या करायचेसुद्धा राहिलेले असतात आणि बिछानासुद्धा व्यवस्थित लावायचा बाकी होता. त्यामुळं मग पटापट पहिल्यांदा दोरीवरचे सगळे कालचे कपडे काढले आणि ते त्यांच्या घड्या घालून ठेवते. त्यानंतर अंथऱ्या पांघराचे कपडे जे मी कॉर्नरला ठेवते त्या बास्केटवरती, तर ते पण खूप अस्ताव्यस्त झाले होते, तर ते पण व्यवस्थित लावून ठेवायचेत. आणि मुख्यतः कपड्यांचा जास्त पसारा होतो आहे, कारण की ना कपाटामध्ये जागा पुरत नाही आहे. आणि आपण काय करतो की जुने पुराणे कपडे पण तसे स्टोअर करून ठेवतो. तरी मी बऱ्याच कपड्यांच्या अशा गोधड्या करून घेतल्यात, पण ते गोधड्या तरी आपण किती बनवणार ना. मग त्यामुळे कपडे बरेचसे असेच राहिलेले आहेत, जे आपल्याला येत नाही किंवा जे आपण घालत नाही, असेही कपडे भरपूर राहतात. आणि मोस्ट ऑफ द पसारा तो कपड्यांचाच होत आहे घरामध्ये. तर त्या कपड्यांचं काय करावं हे काही मला सुचत नाही आहे, पण तरी देखील कशी तरी मॅनेज करून ठेवलेलं आहे. एकतर बेडरूममध्ये जागा कमी पडते, कारण की बेड ठेवला आणि कपाट ठेवल्यानंतर मग फार कमी आजूबाजूला जागा राहते. आणि आता रुद्र जसा मोठा होऊ लागला आहे तसं त्याची खेळणी हे ते सगळं वाढत चाललं आहे. एक गोष्टी घरामध्ये वाढत चाललेल्या आहेत, तर त्यामुळं त्या ठेवणं ह्याच्यासाठी सुद्धा जागा कमीच पडू लागली. तर पहिल्यांदा कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि नंतर बेड आवरायला घेतला. बेडवरती मी पहिल्यांदा गोधडी अंथरते, कारण मी रुद्रला डायपर नाही वापरत म्हणून. ते मी आवरत होते तेवढ्या बेडरूममध्ये रुद्र आला आणि त्याची मस्ती सुरू झाली. आणि तो मला हाताला धरून आजीकडे आणि एकदा आजीला हाताला धरून माझ्याकडे असं त्याचं चालू होतं. आजीकडे जा, हात सोडायचा, हात सोडायचा. थांब 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 थांब. हात तिकडे जायचं नको. तिकडे कुठे जातो? गोधडी अंथरली, पण बेडशीट अंथरायचं बाकी होतं. मग त्याला घेऊनच ते केलं. तो मस्तपैकी त्याच्यावरती लोळू लागलेला. फुलं आहे का? फुलं बेडशीटवर? अरे अरे, डोळ्यालाच लागला. बेडशीटवर फुलं आहेत का?
पानं फुलं तर इतकी आवडतात ना, कशावरची पण पानं फुलं ओळखतो आणि ते फुलं वगैरे बोलायला सुरुवात होते त्याची. त्यानंतर म्हटलं मला आता स्वयंपाक करायचा आहे, तर त्याला घेऊन किचनमध्ये गेले आणि माझ्यासोबतच खेळत बसला आहे. आणि अजिबात आजीकडे जायला मागत नाही, कारण की इथे भरपूर वस्तू असतात ना, काही ना काही घ्यायला मिळतं. तर म्हटलं आता काय करायचं, तर पहिल्यांदा मी चहा ठेवला आहे, कारण थोडीशी सर्दी झाली होती म्हणून चहा घेण्याची इच्छा झाली, तर गोरात चहा घेतला आहे. त्याला घेऊनच काही भांडे लावून घेतले आणि त्यानंतर मशीनमधले कपडे ड्राय करायला ठेवले. सध्या हे असं चालू असतं की लहान बाळ असेल तर त्याच्यासोबत कामं जी आहेत आणि पूर्ण दिवस कसा जातो ते कळत नाही, कारण की कामच उरकत नाहीत, कारण की प्रत्येक काम करत असताना बाळं मध्ये करत असतात. म्हटलं पहिले चपातीचं पीठ मळून घेते आणि भात जो येतो तो खिचडी भात घालायचं, थोडंसं तांदूळ आणि डाळ मी तोपर्यंत धुवून ठेवलं, तोपर्यंत भिजेलही. आणि रुद्राचं मस्त पानं फुलं मागायचं चालूच होतं. आजीसोबत खेळत होतं तरी पण घ्यायला आलं. आणि कुठली वस्तू हवी असेल ना, तो लवकर येणार नाही आपल्याकडे, आपल्यालाच त्याच्याकडे नेऊन द्यावी लागते. तर त्याच्यामुळे बॉलसुद्धा तसंच करतो. आणि आज चपाती आणि तोंडलीची भाजी करणार आहे, त्यासोबत खिचडी भात करते. भाज्या तरी आता सध्या खूप कमी झालेल्या, तर काय करावं काय समजत नाही. तर त्याच्यामध्ये चण्याची डाळ, कांदा, लाल तिखट वगैरे मिक्स करून भाजी केली, चपात्या वगैरे करून घेतल्या. आणि ते जे लाल तिखट काश्मीरी लाल डिमार्टमधूनच आणले, पण ते भरपूरच लाल भडक रंग त्याचा येतो, काय माहिती त्याच्यामध्ये कलर मिक्स आहे की काय. त्यानंतर जे मक्याचे कणीस होते त्याचे दाणे काढलेले होते आणि ते बटरमध्ये फ्राय केले. त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठच घातलं, तिखट नाही घातलं, कारण की रुद्रला पण द्यायचं होतं. थोडंसंच खातो, पण मग तिखट घातलं तर तो खाणार नाही म्हणून त्याच्यात टाकलंच नव्हतं. असे खूप छान लागतात ते. तर त्यानंतर खिचडी भात घातला आणि नंतर रुद्रचे पप्पा आल्यानंतर मग ते त्यांच्या मागे आणि हे त्याच्या हातात तुम्हाला ब्रश दिसत असेल. मी ब्रश करताना किंवा काय करताना बाथरूममध्ये जर गेली तर त्याला ते ब्रश हवा असतो. तर त्याचे पप्पा आले होते, ते आल्यानंतर त्यांच्यासोबत गाणं वगैरे म्हणायचं असतं त्याला. तर त्यानंतरची मस्ती तुम्ही पाहू शकता. आणि ह्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. पहा रुद्र कसा बोलतोय पुढे ते.